मागच्या काही दिवसापासून थोडंसं ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता वाटते. हवामान विभागाने पण असं सांगितलेलं आहे की 25 डिसेंबरपासून 5 जानेवारीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. आता असे काही मोसंबीचे बाग आहेत जिथं काही झाडांवर फळ लागलेलं आहे, काही झाडांवर नाही आहे. तर अशा बागांचं व्यवस्थापन थोडंसं अवघड होऊन जातं. आता आपण एका बागामध्ये आलो जिथं थोड्याशा आगाऱ्या पण निघालेल्या आहेत. काही झाडांवर जवळजवळ 25% झाडांवर आगाऱ्या आलेल्या आहेत. तर शेतकरी चिंतेमध्ये असतो. तर आपण अशा काही शेतकऱ्यांशी चर्चा करू, त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्याचं काय निदान करायला पाहिजे. तर आपण सालवडगाव म्हणून गाव आहे आपलं, पैठण पाचोड रोडवर. तिथं आपण आलेलो आहोत ईश्वर मोरेंच्या शेतामध्ये. मस्के साहेब नमस्कार. नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण ईश्वर मोरे सर यांच्या शेतात आलेलो आहोत. आज त्यांच्या बागामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी कंडिशन सांगतो एकदा शेतकरी मित्रांनो. या बागेमध्ये अर्ध्या बागेमध्ये मिरग्या बहार फुटलेला आहे. म्हणजे मिरग्या बहाराची भरपूरशी फळं आहे, आपण व्हिडिओच्या शेवटला दाखवते. आणि अर्ध्याच्या वर बाग आपलं यांचा लीक झालेला आहे. म्हणजे मागचं जे पावसाचं वातावरण होतं त्याच वेळेत त्याने आघाडी मारलेली. तर मग आता आपण हे जे नियोजन केलं, तर याच्यामध्ये आपण पाणी किती तारखेपर्यंत चालू ठेवलं होतं? पाणी आता त्याचे फळं असल्यामुळं आपण 1 महिना झाला त्याला कमी केलं पाणी. अच्छा, पण पाणी चालू होतं पाणी आहे चालू ना? होतं त्याचं. पाणी चालू असल्यामुळे त्यामुळं शेतकरी आघाडी मारली. हां, झाड भरपूर आघाडीवर गेलं. हां. मग आता आपल्याला काय वाटतं, आता आता काय नियोजन करायचं या बागेत? तुमच्या मार्फत आम्हाला ही आघाडी कशी स्टॉप होईल हां, त्याचं नियोजन सांगा आम्हाला. आघाडी स्टॉप झाली पाहिजे. बरं. पुढं भविष्यात आपला बाग चांगला आघाडी टिकला का बरं स्टॉप करायची आपल्याला? आपल्याला बाग फोडायचं आहे का परत आंब्यासाठी? पाहिजे. हां, आंब्यासाठी फोडायचं म्हणून आता एक तर आता लेट झालेलं आपण त्याला बरं. मेहनतीसाठी. हां. आता ही मेहनत करून घेऊ, पण याला स्टॉप करून आपल्याला कसं याचा फायदा होईल हम्म, त्यासाठी हम्म. आता तुम्ही म्हणजे आम्हाला तुम्हाला शेतकरी मित्रांनो, यांना आता जो ही आघाडी 25-30% झाडावर निघलेली, हम्म. तरी तुम्ही काही घाबरून जाऊ नका. याला जी 25-30% झाडावर आघाडी निघली, पण बाकीच्या ठिकाणी आपण आता याला खालून तर मेहनत आपल्याला सध्या करायची नाही. खालून मेहनत केली तर बाग अजून लीक होऊ शकतो. हां. बरोबर आहे, वातावरण सध्या खराब आहे. आता या वेळेत आपण याला काही लिओसिन वगैरे अगोदर घेतलं होतं? एक 05234 स्प्रे झालेलं आहे आपलं, बरोबर. न्यूट्रियन्स आणि 05234चं स्प्रे झालेलं आहे. तर आपल्याला 1 महिन्याचा ब्रेक आहे. आपण या वेळेत आता याला लिओसिन वगैरे आपल्याला घ्यायचं नाही आहे सध्या. 1 महिन्याचा ब्रेक झाला ना आपला पाण्याचा. तरी शेतकरी मित्रांनो, आपण याला आता ह्या आघाडीला इथं स्टॉप करू शकतो, बरोबर आहे. आणि झाडावर जी 25% 30% आघाडी निघली, त्याच्या व्यतिरिक्त जी जागा आहे बाकी, बाकी जी काही जागा आहे, अजून काही जी डोळे आहे झाडावर जे फुटू शकतात, 25-30% झाड जरी फुटलं तर आपलं भरपूर मोठं काम होतं, बरोबर आहे. तर ते फोडण्यासाठीच आपल्याला आता मदत करायची. झाड आपल्याला हे जे शेंड्याकडे चाललंय, झाडाचं जे अन्नद्रव्य वाढण्याचं काम चाललंय ते थांबवायचं आहे. आणि ज्या ठिकाणी फळं आहे त्या फळामध्ये झाड म्हणजे शेंडाच मारलेला नाही, ज्या झाडावर जास्त फळ आहे तिथं ऑलरेडी झाडाचं काम चालू आहे. तर आपल्याला आंब्या बहारासाठी नियोजन करायचं. आणि शेतकरी मित्रांनो, तसेच आता आजचं वातावरण बघतोय आपण, खूप ढगाळ वातावरण झालं आहे. भरपूरसे शेतकऱ्यांचे बाग व्यवस्थापनामध्ये होते, ज्यांनी 1-2 फवारण्या झालेल्या आहे ज्यांच्या व्यवस्थापनातली, तर त्या फवारण्यामध्ये आंब्या बहार नियोजनातल्या ज्या 2-3 फवारण्या झालेल्या आहेत, ते शेतकऱ्यांचा बाग कुठेही लीक होत नाही. अशा वातावरणात तो बाग व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला. परंतु ह्या 2-3 दिवसाच्या दरम्यान जर पाऊस वाढला किंवा पाऊस झाला आणि जर बागेचा वापसा तुटला, तर ज्या शेतकऱ्यांचं नियोजन होतं, व्यवस्थापन होतं, 1-2 फवारण्या झालेल्या आहे, ज्या शेतकऱ्यांच्या बागेत काडी मॅच्युअर्ड झालेली आहे, डोळा फुगवून झालेली, काडी फुगलेली आहे, त्या शेतकऱ्यांनी जर ताण तुटला तर बाग फोडून द्यावा, त्यांनी पाणी चालू करावं, नियोजन चालू करावं. परंतु ज्या शेतकऱ्यांचं नियोजन नाही आहे आणि बागेमध्ये शेंडा निघतोय, तर त्यांनी 1 महिनाभर बागाचं परत नियोजन करून बाग फोडावं. जो शेंडा आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करावा. कुठली मेहनत करू नये, कुठल्याही अतिरिक्त फवारण्या करू नये. जी फवारणी नियोजनबद्ध आहे, जी फवारणी शेंडा थांबवण्यासाठी करायची आहे, काडी मॅच्युअर्ड बनवण्यासाठी करायची, तीच मार्गदर्शकाला विचारून करावी, जेणेकरून आपला आंब्या बहाराला काही नुकसान पोहोचणार नाही, आपली झाडं ब्रेक होणार नाही. परत आपण आंब्या बहार सोडून मृग बहारात जाल आणि पाहिजे तसं उत्पन्नात आपल्या भेटणार नाही आणि आपलं नियोजन बिघडून जाईल झाडांचं. काय उत्पन्न होतं. हो, आणि नियोजन राहत नाही झाडांचं. काय होतं, आता आपलं पण तेच झालंय, ते आता काही फुटले, काही झाडं तसेच राहिले. बरोबर आहे का नाही. आपले पण काही झाडं अशी जे मृग बहारामध्ये
एक 4-5 लाईनी 4-5 पलीकडून लाईनी. बरोबर आहे. हा. त्या एवढ्या फुटलेल्या एवढा माल आहे भरपूर तर माल ते आहे. झाडाला लोड भरपूर होऊन गेला आणि मग बाकीच्या ठिकाणी आपण पाणी लेट चालू ठेवल्यामुळं झाडाने शेंडा काढला. शेंडे. मग अशा वेळेत आपण जरी पाणी चालू ठेवलं असतं पण त्यावेळेत आपण जर शेंडा दाबण्यासाठी काही ट्रीटमेंट ठेवली असती किंवा आपलं जर व्यवस्थापन होतं आंब्या बहारासाठी तर त्या पद्धतीत व्यवस्थापन केलं असतं तर शेंडा कमी प्रमाणात राहिला असता बागेत. हा, पण ते लेट झालं ना आपण. हां त्याला आपण लेट झालो. आता आपण अजून महिनाभर लेट होणार आहोत. परत शेतकरी मित्रांनो जास्त पण बाग लेट करू नका कारण जास्त टेम्परेचर वाढल्यानंतर हा. परत गुंडी गळाचे प्रॉब्लेम वाढतात. जी आपली सेटिंग आहे मोसंबीमधली मोसंबीमध्ये लाखो कळी निघते हम्म. पण आपल्याला पाहिजे तेवढे 400 500 600 जी फळं झाडाच्या याच्यानुसार कंडिशननुसार झाड जेवढं मोठं आहे त्याच्यानुसार तेवढी फळंसुद्धा आपण त्या टेम्परेचरमध्ये टिकवू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून योग्य नियोजन घ्या, योग्य नियोजन करा. आपल्याला वातावरणावर कशी मात करता येईल ही मार्गदर्शन घेऊनच मात करा जेणेकरून झाड आपलं किंवा आपला हा जो आंब्या बहार आहे हे नियोजन फेल जाणार नाही. तरी शेतकरी मित्रांनो नियोजन व्यवस्थित करा. आंब्या बहार कुठेही फेल जाता कामा नये. आपले 15 दिवस महिनाभराने लेट फुटल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. तरी आपल्या या व्हिडिओमध्ये जसं मी सुरुवातीला बोललो की यांची काही लाईन फुटलेले आहे ज्याच्यामध्ये माल जास्त. निरक बहार आहे तर ते व्हिडिओमध्ये दाखवा जेणेकरून शेतकऱ्यांना विश्वास येईल आणि जी काही फूट आहे ती सगळी व्हिडिओमध्ये दाखवा. जी 25-30% वर फूट आहे झाडात ती पण दाखवा. नमस्कार. व्हिडिओमध्ये दाखवा ती सगळी. तर वातावरण तर आपल्या हातामध्ये नसतं पण त्या वातावरणाशी लढण्याचे नियोजन कसं करायचं हे बिलकुल आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळं वातावरण कसं जरी असेल तरी शेतकऱ्याने जर व्यवस्थित नियोजन केलं तर अशा ढगाळ वातावरणावर मात देणं शक्य असतं. जसं या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोललो की ह्या भागामध्ये काही लाईन्स आहेत जिथं फळ लागलेले आहे म्हणजे मिरग्याचा चांगला माल आहे आणि मालाची साईज पण चांगली आहे. पण माल सगळ्या बागामध्ये नाही आहे. जवळजवळ 25% बागामध्ये माल आहे मिरग्याचा, 75% बागामध्ये मिरग्याचा माल नाही आहे. त्यामुळं अशा बागांचं नियोजन करताना जो माल आहे त्याचं पण आपल्याला ध्यान ठेवावं लागतं आणि जिथं नाही आहे त्याचं मग व्यवस्थित नियोजन करता येतं.